नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? तर आम्ही पण मस्त आहोत. तर पाऊस सुरू आहे. तर हा मे महिन्यातला पाऊस ना सगळीकडेच सुरू आहे, धो धो. तर चाललाय बाहेर आता पाऊस सुरू आहे आणि कसं होतं ना, थंडगार असं खावंसं वाटत नाही. त्याच्यामुळे म्हणलं गरम गरम स्वयंपाक करावा आणि जेवण करावं मस्तपैकी. तर आज बनवणार आहे गवारीची शेंगाची भाजी आणि गवार ना एकदम अशी कवळी कवळी खूप छान होती. तर आता गवार मी निवडून घेते. तर गवारची शेंगाची भाजी न करण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते. तर मी स्वतः बघितलेली आहे. तर बरेच ठिकाणी ना वेगवेगळी भाजी बनवतात. कोणी शेंगदाण्याचं कूट, कोणी कांदा टोमॅटो घालून करतात, कोणी हिरवी मिरची घालून करतात, कोणी गवारच्या शेंगाचा ठेचा बनवतात. तर मी भाजी बनवणार आहे. तर गवार अशी निवडून घेतली स्वच्छ आणि आता भाजून घ्यायची गवार. कोणी उकडून घेतं गवार, म्हणजे निवडायची आणि नंतर मग उकडून घ्यायची. तर तशी पण चांगली लागते, पण अशी न भाजून घ्यायची गवार, म्हणजे आपण जसं शेंगदाणे भाजून घेतो त्याप्रमाणे तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त भाजून घ्यायची. तर अशा प्रकारे भाजलेली आपल्याला समजते, कारण कसं ना गवारीला असं ना हा काळा म्हणजे चट्टा पडतो, तेव्हा आपण समजायचं की गवार भाजली आहे. तर आता गवार भाजून घेते काढून, त्यामध्ये आता पाणी टाकून घेते, स्वच्छ धुवून घेऊया. तर काय होतं ना, गवार भाजून घेतली ना लवकर शिजते आणि जर आपण अशीच जर केली ना जरा वेळ लागतो शिजायला, त्याच्यामुळे गवार भाजूनच आणि खूप छानही लागते. तर इथं हा आपला मसाल्याचा डब्बा. तर मसाले आपले साहित्य सगळं जिरे, मोहरी, हळद, लसूण, मीठ, तिखट सगळं. तर आता फोडणी देऊया आता गवारच्या शेंगाच्या भाजी. आता इकडं लसूण घेते वाटून मस्तपैकी असा हा गावरान लसूण. तेल टाकलं, तेलामध्ये मोहरी, जिरं, लसूण टाकलं आणि मस्तपैकी असं मोहरी जिरं तडतडलं, लसूण भाजल्यानंतर मग त्यामध्ये आपण घालून घेऊया आपले मसाले, जे आपले घरातले रेग्युलरचे मसाले असते ते. जास्त काही मसाले मी नाही का, ज्याची रेसिपी चॅनल आहे त्यांच्यात हे टाकतात ते टाकतात, तसं काही नाही आहे. तर कांदा लसूण मसाला टाकला, थोडासा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ नंतर टाकणार आहे आणि मस्त असं हे एकत्रित करून घेऊया. आणि जास्त काही पाणी टाकायचं नाही, थोडं सरबरीत जर करायचं असेल थोडंसं गरम पाणी करून घेऊन टाकायचं, म्हणजे सरबरीत भाजी होती. आणि एकदम सुक्की करायची असेल तर थोडंसं पाणी टाकायचं गवार शिजणे इतपत. तर मीठ टाकून घेतली, कोथिंबीर टाकून घेतली, शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मस्तपैकी असं 5 मिनटं वाफू द्यायचं. तर पूर्ण मसाले, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, मीठ सगळं एकत्रित करून घेतलं आणि आता वरून थोडंसं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी करून थोडंसं पाणी टाकून घेतलं, कारण आपली गवार शिजल अशी. तर वाफेवरी शिजल, पण काय काय होतं ना, आपण शेंगदाण्याचं जे कूट टाकलेलं असतं ना ते कढईला खालून चिटकते, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे आपली गवार मस्त अशी शिजते. आता थोडं 5 मिनटं आपण ना प्लेट झाकून ठेवूया, म्हणजे वाफेवरती आपली गवार शिजून जाईल. आणि काय होतं ना, बाहेर पावसाळा म्हणजे इतका पाऊस सुरू आहे सगळीकडेच, आणि भाज्या वगैरे काहीच नाहीत, आणि जे पालेभाज्या आहेत ना ते इतके सडलेले आहेत, म्हणजे कसं पावसामध्ये भिजलेलं आहे त्याच्यामुळे ना पालेभाज्या खावाशा वाटतच नाही आहेत. तर गवारीची भाजी करून घेतली, आता चपात्या बनवणार आहे. गवारीची भाजी तर नुसती खाणार नाहीत ना आपण, मग त्यासाठी आता चपाती बनवणार आहे मी. गरम गरम अशी मस्त अशी ही चपाती. तर पीठ मळून घेते पटकन. आणि कारण काय होतं ना, आता एक 8-10 दिवस झालं ना रेग्युलर ब्लॉग येत नाही आहेत, कारण थोडासा म्हणजे नेटचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे रेंजच नव्हती अपलोड करायला. त्याच्यामुळं व्हिडिओ काढून ठेवलेत, एडिटिंग करून ठेवलेत, पण अपलोडच होत नाहीत त्याच्यामुळे. तर आता इथे चपाती बनवून घेते मी गरम गरम मस्त अशी.